आपण पाहताय नमस्ते धाराशिव, बदलत्या धाराशिवचे आपले न्यूज चॅनल। नमस्कार मंडळी, मी संदीप कोकाटे नमस्ते धाराशिवच्या मतदारांचा कौल या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण कळंब तालुक्यातील खोंदला या गावी आलेलो आहोत। खोंदला गावची जर पार्श्वभूमी पाहायची झाली तर मागील काही वर्षांपासून हे गाव शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि या गावामध्ये आता सध्याचं राजकीय वातावरण कसं आहे, लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत। आपल्याकडे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। बाबा, खासदारकीच्या निवडणुका लागल्यात, कुणाला असेल पसंती तुमची? हा, एक पोर करते ते बघायचं। बरं, देशामध्ये एकीकडे राहुल गांधी आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी, तुम्हाला काय वाटतं कोण चांगलं आहे? कुणी चांगलं नसतंय का, आमच्यासारख्या उपयोग आहे त्यांचा। मोदी सरकार कसं वाटतं, म्हणजे सकारात्मक वाटतंय, समाधानकारक वाटतंय का बेकार आहे? ते शिकील ते। हा, ते तर म्हणतात काँग्रेसवाले भ्रष्टाचार करतात। हा, काँग्रेस महागाई किती वाढविली, काय केलं ह्याला आहे का मिळेल काय? मला सांगा, कसं एकंदरीत गावचं वातावरण, खासदार म्हणून कुणाला पसंती असणार आहे? आता ते उमेदवारच माहित नाहीत अजून। ओमराजे, एकीकडे ओमराजे आहेत आणि दुसरीकडे आता सध्याची जी चर्चा आहे त्याच्यामध्ये अर्चना पाटील यांचं नाव समोर येत आहे। काय वाटतं, अर्चना पाटील की ओमराजे? अर्चना पाटील। अर्चना पाटील, राणा पाटील हे भाजपकडून आमदार आहेत आणि ते स्वतः आता अजित पवार गटाकडून खासदारकी लढवणार आहेत। योग्य वाटतं हे? योग्य काय मत आता हीच म्हणायचं ओमराजे। दुसरीकडे अर्चना पाटील यांचं पण नाव चर्चेला आलंय सध्या। बाकीचं कोणी नाही। तुम्ही कुठल्या मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार यावेळेस? काय मुद्दे? मतदानच करायचं नाही हो, आम्हाला आरक्षणाचा मुद्दा होता आमच्यापाशी, त्यामुळे आम्ही काय मतदान करणार नाही। आमच्या पसंतीचा खासदारच नाही ना तसं, मग त्यांचं तुमचं काय मत आहे? आरक्षणाच्या बाजूने एक बी खासदार नाही तर दरांगे पाटलांनी सांगितलं तरी पण काय एक बी उभा नाही ना तो। देशामध्ये केंद्र सरकार कुणाचं असावं असं पसंती तुमची कोणाला आहे, नरेंद्र मोदी का राहुल गांधी? नरेंद्र मोदीच पसंत आहे, पण त्याने बी काहीतरी करावं लागेल ना। बाहेरच्या देशात जाऊन मोठ्या मोठ्या गप्पा आणायच्या, इथं काय झालं, आरक्षणाच्या बाबत बोलायला का पण तोंड शिवलंय का तिथं? आरक्षणाचा मुद्दा हा फॅक्टर ठरू शकतो? हो, ठरू शकतोय। बाबा, खासदारकीच्या निवडणुका लागल्यात, कोण आहे खासदार म्हणून कोणाला पसंती असेल तुमची? मोदीला। मला सांगा, देशात लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, पसंती कोणाला असेल? नरेंद्र मोदी। आणि जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून ओमराजे का अर्चना पाटील? आता कसं आहे, अर्चना पाटलापेक्षा राणा दादा असता तर नंबर 1ला चालला असता। काय हे ओमराजे काय एवढं म्हणजे आमच्याकडं का आहे प्रसिद्ध? काय फक्त प्रसिद्ध आहे? प्रसिद्ध कशाला? फोन उचलणे, काम काय कुठं दिसत नाही, काम आम्हाला कुठं दिसत नाही त्याचं। हां, राणाचे काम आमच्या इथं भरपूर आहे, सभामंडप आहेत, रस्ते आहेत, पाण्याचा प्रश्न, कोणतेही काम राणाची भरपूर आहे, त्याच्यामुळे राणा आवश्यक आहे। मग अर्चना पाटील यांना पसंती असू शकते? हो, नसली तर शेवटी दगडापेक्षा इटकर म्हणल्यासारखं त्यांना पसंती। मोदी गेला की सगळ्या योजना गेला, ह्या बाकीच्या ह्याचं काही खरं नाही। काय मोदी आहे तोपर्यंत सगळ्या गोरगरिबाच्या योजना चालू राहणार आहेत, ही बाकीची खिचडी आली ह्या आता मागायला ह्याच्यानुसार सगळ्या योजना बंद होणार। त्याच्यासाठी आवश्यकच आहे, मोदी आवश्यकच आहे। काय करायचं बाकीच्या ह्याला, नुसतं ही करून उपयोग नाही। विरोधी पक्ष तर काय म्हणताय की एकीकडे योजना दिल्या जात आहेत आणि दुसरीकडे लुटलं जाते, ही सगळी हीच लुटारू आहेत, हे सगळे लुटारू आहेत। काय शेतकऱ्याचं केल्याने माग उद्धव ठाकरेच्या काळात एका शेतकऱ्याला विमा मिळाला नाही। काय एवढे बांधावर गेला, 50,000 रुपये शेतकऱ्याला हेक्टर देतो म्हणला, 1 रुपया दिला नाही। काय ह्यांच्या काळात, देवेंद्र फडणवीसच्या काळात सारखा मोबाईल टुंग वाजायचा, आम्ही बघितलं, काहीतरी 10-5 रुपये आलेला आहेतच पहिल्या 5 वर्षाच्या काळात। ह्या युतीच्या ह्याच्या काळामध्ये कसलाही 1 रुपया आलेला नाही, उद्धव ठाकरेच्या काळात 2.5 वर्षात कसलाच आला नव्हता। आता शिंदे आलं तरी बी पैसे यायला लागलेत, विमा यायला लागले, 2020 पर्यंत। राणादादाने तर 2020चा विमा आणून दिला शेतकऱ्याला। काय कोर्ट मॅटर म्हणजे लढणारा नेता म्हणजे फक्त राणाच आहे, दुसरा कोणी नाही। हे बाकी सगळे फक्त काय, हॅलो काय झालं, गाडी पंक्चर झाली, काय करायचं गाडी पंक्चर? तिथं मेकॅनिक नाहीत काय? ओमराजेचं काम आहे का ती गाडी पंक्चर काढायचं? अहो, शेतकऱ्याची कामं करा, गोरगरिबाची कामं करा, प्रत्यक्ष फील्डवर उतरणारा नेता म्हणजे फक्त राणा दादा। कोणताही प्रत्यक्ष कुणाचं लग्न असू द्या तरी तिथं विचारणार, काय पत्रिका द्या गेला तर तुम्हाला विचारणार काय 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 ही आहे का म्हणून, अडचण आहे का काही,
आणि जर तसं असलं तर प्रत्यक्ष फील्डवर उतरला नेता म्हणजे राणादादा. हे बाकीचं तर काय नाही, फक्त दिसायला आहेत. आम्ही काय फक्त ह्या मोबाईलनं नुसतं हॅलो मोबाईल उचलला आणि कुठं मोबाईल हे केलं म्हणजे काय हे होत नसतं म्हणले. पण फक्त एक फील्डवर उतरला नेता म्हणजे राणादादा. तुमचं काय मत असेल? तुमची पसंती कोणाला आहे? आमची पसंती ओमराजेला. ओमराजेला. हो. का बरं ओमराजे का? म्हणजे मागील 5 वर्षात होते ते खासदार, काय अशी विकास कामं झालीत वाटतंय? कुठलं बी गाडी नडीचं काम असलं तर त्यांच्याकडे गेलं तर ते काम करू शकते. करू शकते. हो. निवडणुका लागल्यात आता आपल्या जिल्ह्यात, खासदार म्हणून तुम्हाला काय वाटते, कोणाला पसंती असेल तुमची? आमच्या मनावर काय तुम्ही म्हणजे तुमची पसंती बरं देशामध्ये कोण, नरेंद्र मोदी का राहुल गांधी? त्यांच्या मनावर आमचं काय करायचं आम्हाला तिकडे सांगायचं. नाही तुम्ही मतदार म्हणून तुम्ही सांगा ना. मतदार मतदानाचं बघ ठरू काहीतरी येतील लोक बरं. मला सांगा, खासदारकीच्या निवडणुका लागल्यात, देशात पसंती कोणाला, राहुल गांधी का नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी. आणि जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून तुम्हाला पसंती कोणाला असेल? एकीकडे ओमदादांचं नाव चालतंय, तर दुसरीकडे आता अर्चना पाटील यांचं पण नाव समोर येतंय. दोघांपैकी कोणाला? अर्चना. देशामध्ये पसंती कोणाला असेल, राहुल गांधी का नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी. आणि जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून पसंती कोणाला असेल? एकीकडे ओमराजे आहेत, दुसरीकडे अजित पवार गटाकडून आणखीन फायनल नाही, परंतु अर्चना पाटील यांचं नाव समोर येत आहे. अर्चना पाटील. काय कशामुळे नेमकं त्यांना पसंती कशामुळे असेल? काय चांगले कार्य, कामं चांगले आहेत. कामं चांगले पण इकडे तर म्हणजे तुमचं गाव तर बऱ्यापैकी शिवसेनेला प्लस राहिलेलं गाव आहे. असलं तरी बी आम्ही राष्ट्रवादी बी प्लसच होती ना. प्लसच होते हो. याच्या आधी. टप्पर राष्ट्रवादी जायचं आहे बरं. सेनेला कधी बी. ह्या वेळेस वातावरण कसं असेल गावचं? बरोबर राहील. बरोबर राहतं. प्लस राहील. कुणीही राहिलं तरी कुणी अर्चना पाटील प्लस होऊ शकतात, निवडून येऊ शकतात. येऊ शकतात 100%. कोणाचीच नाही पसंती आमची. आम्हाला आरक्षण पाहिजे. आरक्षण पाहिजे. हो. आणि आम्ही जरा की सांगेल त्याची माणसं आहेत आम्ही. बाकीचं नको आहे आम्हाला. आता निवडणुका लागल्यात, खासदार म्हणून पसंती कोणाला असणार तुमची? आम्हाला ओमराजे निंबाळकर हेच पाहिजे. का म्हणजे विशेष काय? अरे सर्वसामान्यांचे प्रश्न सॉल्व्ह करणारा एवढाच नेता आहे तो. कोणाला आहे तुमची पसंती खासदार म्हणून? आम्हाला ओमराजे निंबाळकर. ओमराजेच का? ओमराज चांगला माणूस आहे, गोरगरिबाची काही कामं ही करतोय. हातात काय करावं? खासदार म्हणून काय सध्या तर आम्हाला आरक्षणामुळं कोणालाच काय आमची प्रतिक्रिया नाही. ओमराजे वगैरे कैलास पाटील हे पण बोलले विधानसभेमध्ये वगैरे, पण त्यांनी पण कधी ओबीसी मधून आरक्षण द्या वगैरे असे कधी काही बोलले नाहीत. त्यामुळं सध्या तर आम्हाला सर्वच नेत्यावर नाराजी आहे. परंतु जसं मनोज जरांगे पाटील बोलतील तसं यावेळेस आम्ही करायचा प्रयत्न करू. खासदारकीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून कोणाला पसंती असेल? ओमराजे निंबाळकर कामाचा योग पुरुष आहे तो. आणि आमच्या खोनला गावानं मागच्या इलेक्शनला बहिष्कार टाकला होता रस्त्यासाठी, बंधाऱ्यासाठी. तर गावचा खोनला रस्ता, खोनलापाटी ते खोनला रस्ता पूर्ण केला ओमराजे आणि कैलास पाटलाने. त्याच्यामुळं गावच्या विकासासाठी ओमराजे एकदम योग्य उमेदवार आहे. तुमची पसंती कोणाला असणार आहे? ओमराजाला. ओमराजे. बरं, देशात राहुल गांधी का नरेंद्र मोदी, पसंती कोणाला असणार आहे देशामध्ये? राहुल गांधी. राहुल गांधी. मोदीचं सरकार नकोय. का नकोय? काय आमच्या कोणती 18% वसूल केली. पुन्हा शेतीच्या मालाला भाव नाही. सोयाबीन 4,500 रुपयावर आले. कापूस 6,000 रुपये. म्हणून निवडून द्यायचं नाही. जिल्ह्यात पसंती खासदार म्हणून ओमदादाच. तुमची पसंती? ओमदादा. का बरं नेमकं ओमराजेच का? गावाचा विकास करते. गावाचा विकास आहे. कोणाला आहे पसंती खासदार म्हणून? ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर. तुमची? ओमराजे निंबाळकर.